तर तिकडे बीड जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेते मात्र आक्रमक झालेत। कंपन्या जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप आहे। ऐन पेरणीच्या वेळीच कृषी विक्रेते संप पुकारण्याच्या भूमिकेत आहेत। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत बियाणं आणि औषध पुरवण्यासाठी काही तरुणांनी कृषी व्यवसाय चालू केला, मात्र या व्यवसायाला कंपन्यांकडून जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचं कृषी विक्रेते सांगतात। या संदर्भात कृषी विक्रेत्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। माझ्याबरोबर खत आणि औषध विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगता येईल, कशा पद्धतीने तुम्ही हा जो बंद आहे नेमकं कोणत्या कारणामुळे पुकारताय, काय कारण आहे आणि काय सांगताय? सरकार हे शेतकऱ्याला व्यापाऱ्याच्या रांगवर घालत आहे। एक प्रकारे शेतकऱ्याला व्यापाऱ्याच्या रांग, शेतकऱ्याला असं वाटतं की दुकानदारच लिंकिंग करतोय का। ॲक्च्युली दुकानदाराला कंपन्याकडून लिंकिंग येते, कंपन्याकडून लिंकिंग येते म्हणजे काय होते, आपण विचाराल की लिंकिंग येते म्हणजे काय होते। आम्हाला जो माल लागणार आहे, शेतकऱ्याला कुठला माल लागणार आहे, व्यापाऱ्याला कुठला माल लागणार आहे, युरिया आणि DAP सध्याची गरज आहे। युरिया जो लागणार आहे त्याला X मध्ये भाडं येते, म्हणजे समजा 266 रुपये MRP असताना आम्हाला जवळपास ते 320 ते 10 रुपयापर्यंत येऊन पडत आहे, म्हणजे तो अतिरिक्त भार ऑटोमॅटिक व्यापाऱ्यावर पडतो। 260 रुपयांनी बिलिंग होते, 45 ते 50 रुपये मिनिमम, यापेक्षा कमी 1 रुपयाही लागत नाही। हा त्याचा वाहतूक खर्च, 10 रुपये त्याची हमाली, 310 ते 20 रुपये येऊन त्यांना युरिया पडतोय। मग 266 रुपये तो विक्रेता त्यांना कसं देणार? व्यापारी आणि ग्राहक जो शेतकरी आहे आमचा, त्याच्यात कुठंतरी संभ्रम निर्माण व्हायला लागला। तो संभ्रम चुकीचा आहे, त्यामुळे काय होतं, व्यापारी नाहक बदनाम व्हायला लागला। हालाकी आमचा व्यापारी गाव खेड्या ग्रामीण भागातून त्या शेतकऱ्यांना चांगली कशी सेवा देता येईल ह्याच्यासाठीचा प्रयत्न करीत आहे, ना की त्याला कुठंही त्याची गळचेपी व्हावी, त्याची कुठेही अडचण व्हावी, ही आमचा त्यामागचा उद्देश नाही। वरिष्ठ जी भादरबोडी आहे, मापदा आहे, राष्ट्रीय संघटना आहेत, यांनी प्रत्येक वेळेस या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या आहेत। पण मला वाटतं शासन कुठंतरी याला कानडोळा करीत आहे, याच्यावर लक्ष देत नाही असं आमचं मत आहे। सरकार या सर्व गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। तर या ठिकाणी कृषी विक्रेत्यांशी ही मागणी आहे, आम्ही संप पुकारणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेते मात्र आक्रमक झालेले आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।